महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारची स्थगिती होणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे। जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असून ठरलेल्या वेळापत्रकानुसारच मतदान होईल। राज्यातील प्रशासनानेही निवडणूक प्रक्रियेसाठी तयारी वेगाने सुरू केली आहे। कोर्टाच्या सूचनेनुसार निवडणूक प्रक्रिया ठरलेल्या वेळेतच पार पाडण्यात येईल आणि 31 जानेवारी 2026 पर्यंत मतदान पूर्ण होईल। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 40 नगर परिषदा आणि 17 नगर पंचायतींबाबत अंतिम निर्णयासाठी पुढील सुनावणी 21 जानेवारी 2026 रोजी होणार आहे। या ठिकाणी निकाल न्यायप्रविष्ट राहील, पण उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडेल। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांच्या खंडपीठाने हे स्पष्ट केले। आरक्षणाच्या मर्यादेवरचा आक्षेप निवडणुकीस अडथळा ठरू शकत नाही। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या प्रकरणांवर न्यायालय जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर अंतिम निर्णय घेईल। कोर्टाच्या या निर्देशामुळे निवडणूक प्रक्रियेवरील संभ्रम दूर झाला असून राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक सुरू ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे। तसेच ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे तिथे त्वरित निवडणुका घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत। यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची वेळापत्रकबद्ध अंमलबजावणी सुरळीत होईल।